गुढीपाडवा स्पेशल गोड काय करायचं ह्याचाच विचार करत होते, तेवढ्यात दिसले हे दही. तर या दह्यामध्ये पिस्ता घालून बनवूया पिस्ता श्रीखंड. हे खाल्लं तर चव जिभेवर आणि आनंद मनात. एकदम कापसासारखं नरम आणि क्रीमी टेक्स्चर असलेलं हे श्रीखंड बघता क्षणी खावंसं वाटणारं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला याचा आस्वाद घ्यायचा असेल तर क्रिस्पी पुरीसोबत नक्की घ्या. क्रिस्पी पुरी आणि त्यावर थंडगार श्रीखंड कॉम्बिनेशन एक नंबर लागतं. तर चला मंडळी, आपण या रेसिपीला सुरुवात करूया. तर पिस्ता श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पिस्ता घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आता गरम पाणी घालूया आणि त्याचबरोबर गरम दुधामध्ये केसरसुद्धा घालून ठेवूया. हे झाल्यावर एका कॉटनच्या कपड्यामध्ये 1 लिटर दही घालूया. हे दही मी घरी बनवलेलं आहे. तुम्हाला जर मार्केटचा वापरायचा असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हा कापड आपण एकत्र करून घेऊया आणि कापडाला गाठ मारून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवूया, जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. याला आपल्याला 5 ते 6 तास असंच ठेवून द्यायचं आहे. तर दुसरीकडे आपले पिस्तासुद्धा भिजून झालेले आहेत. आता त्याची आपण सालं काढून घेऊया. साल काढलेले पिस्ता एका वाटीमध्ये घालूया. नंतर त्यामध्ये केसर दूध घालूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया. पुरी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटीच्या प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालूया, चवीपुरतं मीठ घालूया आणि अर्धा चमचा तूप घालूया. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. जोपर्यंत पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून हे कणिक घट्टसर मळून घेऊया. जर तुम्ही कणिक नरम मळलात तर पुरी तेल जास्त शोषून घेते, म्हणून शक्यतो पुरीसाठी घट्टसर मळा. कणिक इकडे मळलं आहे. आता आपण अर्धा तास झाकण देऊन ठेवूया. तुम्ही इकडे बघू शकता या दह्यामधलं पाणी मस्त असं निघालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता श्रीखंडला एकसारखं टेक्स्चर येण्यासाठी आपण जाळीवर हे दही फेटून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता हे दही मस्त असं गुबगुबीत इथे तयार झालेलं आहे. आता ह्या दह्यावर आपण 1 वाटीच्या प्रमाणात पिठी साखर घालूया. नंतर त्यामध्ये तयार केलेली पिस्त्याची पेस्ट, 1 चमचा वेलची पूड आणि जायफळ खिसून घालूया. आता हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेऊया. जोपर्यंत याचा एकसारखा रंग येत नाही तोपर्यंत मिक्स करून घेऊया. मी श्रीखंड टेस्ट करून बघितलं, मला साखरेचं प्रमाण थोडं कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा पाव वाटी पिठी साखर यामध्ये घातली. आता आपण पुन्हा याला मिक्स करून घेऊया. तर इकडे आपलं क्रीमी, टेस्टी आणि होममेड श्रीखंड तयार झालेलं आहे. गार्निशिंगसाठी वरून थोडं केसर दूध घालूया. नंतर क्रश केलेले पिस्ता घालूया. आता आपण हे श्रीखंड 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. दुसरीकडे आपलं कणिकसुद्धा मस्त मुरलं गेलेलं आहे. आता आपण त्याचे 2 ते 3 भाग करूया. चपातीच्या आकाराप्रमाणे आपण इकडे गोळे करूया आणि ही चपाती लाटायला सुरुवात करूया. ही लाटताना आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे. मध्ये जाड, कडेला पातळ असं तुम्ही लाटलं तर पुरी फुगणार नाही, म्हणून एकसारखी पोळी लाटून घ्या. इकडे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण एक वाटी किंवा ग्लासच्या शेपने ह्या पुऱ्यांना गोल असा आकार देऊया. आणि जरी तुम्ही एक पुरी लाटत असाल तर एकसारखी लाटा, मग तुमची पुरी ही नक्कीच फुगणार. पुरी तर लाटून झाली आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. पुरी तळताना तेल कडकडीतच गरम असावं. जर थंड असेल तर पुरी सर्व तेल शोषून घेते. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की जर तेल कडकडीत गरम केलं तर पुरी करपणार का? जेव्हा तुम्ही पुरी कडकडीत तेलामध्ये टाकता तेव्हा टाकल्यावर गॅस कमी करा, पण जेव्हा तुम्ही पुरी तेलात टाकाल तेव्हा गॅस मोठा ठेवा आणि पुरीचा कणिक हे घट्टसर मळा. त्यामुळे काय होतं, पुरी तेल नाही खात. तर आपल्या इकडे मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला पुरी क्रिस्पी बनवायची असेल तर तेलात पुरी फुगल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करा आणि मंद आचेवर तळून घ्या. माझ्या घरातल्यांना तर हे पिस्ता श्रीखंड खूपच आवडलं आणि तुम्हालाही आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.